श्री गणेशाय नमः. ग्रंथ परिचय. लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद पारनेरकर, पीएचडी. संग्राहक कैलासवासी ल का तथा दादासाहेब देशपांडे. प्रकाशन विमल प्रकाशन, पुणे. प्रकरण 53. उपासनेतील एकाग्रता. पान क्रमांक 155. उपासनेस बसल्यावर एकाग्रतेशिवाय उपासना होऊ शकत नाही असे प्रवचनकार वगैरे मंडळी प्रतिपादन करीत असतात. पण उपासनेत एकाग्रतेची जरुरी नाही, कारण संसारी माणसाच्या मनात विचार न येणे संभवतच नाही. त्याच्या मनात विचार आले नाही तर त्याचे सर्व अडून बसेल, कारण मनात विचार आल्याशिवाय कृती होणार नाही व तेच विचार थांबविणे म्हणजे प्रपंचाला अपात्र होत जाणे होय. ते आपल्या पूर्णवादास अभिप्रेत नाही. आपण मात्र कोणत्या हेतूने उपासना करतो ती भावना दृढ ठेवून उपासना करायला हवी. भावपूर्ण उपासनेत विचारांना मज्जाव नसतो. अशा तऱ्हेने उपासनेचे हेतूची भावना ठेवून उपासना करणे व एकाग्रता यात फारच अंतर आहे. उलट उपासनेचा सापेक्ष विचार येणे चांगलेच. तसेच ज्या भावनेने उपासना करायची त्या अनुरोधानेही उपासना करताना विचार आले पाहिजेत. कारण प्रथमोऽयं पुरुषः अशी श्रुती आहे. उदाहरणार्थ, पूजा करताना असे विचार असावेत की आपण आता देवास बोलवले आहे, तेव्हा देव आले तर आपण त्यांना कुठे बसवावे, कसे बसवावे वगैरे. प्रापंचिक काळजांचे विचार येणे वाईट नाही, उलट तो प्रामाणिकपणाच होय. आपण संसारी माणसे उपासना करतो ती प्रापंचिक अडचणीत परमेश्वराच्या कृपेचे सहाय्य होऊन त्या दूर व्हाव्यात याच उद्देशाने बहुतेक करतो. तेव्हा अशा तऱ्हेचे विचार येणे केव्हाही वाईट नाही. आपण जसे आहोत तसे देवापुढे दिसू, तो प्रामाणिकपणा होईल. आपण जे आहोत तसे स्वतःच परमेश्वरापुढे न ठेवता चांगलेपणाचं आव्हान ही अप्रामाणिकता होईल. आपण जसे आहोत तसेच देवासमोर बसू आणि त्याच्यावर सोपू की देवा, तोच आम्हास यातून सुधार. भावना किंवा विकार दाबल्याने ते विकृत स्वरूपात मानगुटीवर बसतात. ज्या परिस्थितीस आम्हा जे विचार, विकार किंवा भावना यावयास पाहिजेत त्या येऊ देणे हा चित्तशुद्धीचा खरा मार्ग आहे. विचार प्रवाहास बांध न घालता त्याने हृदयग्रंथी भेद होऊन देण्याचे चित्तशुद्धी होते. असे होता होता आपोआप विचारांची गती कमी होत जाईल. लहानपणीच्या गोट्या भोवरे खेळण्याच्या भावना आज आपल्या मनात उद्भवत नाही, तद्वतच आजचे विचार कमी कमी होत जाऊ शकतील. उपासना करताना विचार येणे आणखी काही दृष्टीने चांगलेच आहे. एकतर आपण मनात विचार येणाऱ्या विचारांवरून कोणत्या कोटीतील आहोत हे कळून येईल. पापी विचार आले तर कळेल की आपण पापी आहोत व त्यात आपण सुधारणा करू शकू. चांगले विचार आले तर कळून येईल की आपण काही अगदीच वाईट नाही इत्यादी. असे आत्मदर्शन होणे सुधारणेच्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. तेव्हा अशा रीतीने मनात येणाऱ्या विचारांना न थांबवता ते का व कोणते येतात याकडे लक्ष पुरविले पाहिजे. सर्वसामान्य माणसांचे विचार एकंदर किती असू शकतात. दिवसातून काही काही विचारांची पुनरावृत्तीच होते. नवीन असे विचार फारच थोडे येतात. एकंदर विचारांची आकडेवारी वाढली तर अगदी मोजकेच विचार माणसाच्या मनात येतात. आपले जीवनातील क्षेत्र अगदीच लहान असते आणि त्यामुळे त्यातील विषय मोजकेच असतात व त्यांचे मानाने विचारही येतात. तेव्हा विचार येतात म्हणजे नवीन विचार येतात असे नाही, तर त्याच त्या विचारांचे घोळणे चालू असते. यालाच आपण इंग्रजीमध्ये ब्रूडिंग असे म्हणतो. या ब्रूडिंगमुळे नवनवीन विचार यायला हवेत ते येऊ शकत नाही. मग हा जो विचारांच्या गर्दीचा निव्वळ आभास होतो याला इलाज काय? तर मनात येणाऱ्या त्या प्रत्येक विचाराला कृतीचा खुडा घातला की ते आपोआपच थांबतील. प्रत्येक विचारानंतर लागलीच आपल्या मनास प्रश्न विचारावा की हा आपणास कृतीत आणणे शक्य आहे काय आणि तसे उचित आहे काय. अशा पद्धतीने विचार केला की तो विचार तेथेच थांबेल. उदाहरणार्थ, मला मुलाची आठवण झाली. हा विचार मनात आल्यावर त्याला कृतीची जोड देण्यासाठी
मी असा विचार करतो की मला ताबडतोब मुलाकडे जाणे शक्य आहे काय. तसे ज्याला शक्य असेल त्याने तो विचार कृतीत आणावा, नाहीतर कमीत कमी पत्र टाकावे, म्हणजे तो विचार तेथे स्थगित होईल. नाहीतर मुलांची सारखी आठवण येते, हा विचार दिवसभर नव्हे तर अनेक दिवस सतावण्यासारखा पुरेसा आहे. तेव्हा विचाराला स्थगित करण्याचे एकमेव साधन म्हणजे त्याला कोणत्या तरी कृतीचा खोडा घालणे. आपणाजवळ 10-15 हजार रुपये आहेत. हे जोपर्यंत आहेत तोपर्यंत ते आपल्याला कसे खर्च करावायचे याचे 1000 विचार करायला लागतील. तेच ते मनात आले तर नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मध्ये गुंतवतोय, पटकन तसे करा. घर बांधायचे म्हटले की ते 1 मजली बांधायचे की 2 मजली याचा विचार करत बसण्यापेक्षा मनात आल्याबरोबर आधी प्लॉट घेऊन टाका. एवढी रक्कम हातावेगळी झाल्याबरोबर राहिलेली रक्कम स्वतःच आपणास घर कसे बांधावायचे सांगते. मोटार आणि घर किंवा दोन्ही यामध्ये विचारासाठी मनाला आंदोलित ठेवण्यापेक्षा जोखीम नको या दृष्टीने कोणत्याही एका गोष्टीने अनुषंगिक लहान का होईना कृती केली की बाकीची गाडी सुरळीत चाललेच पाहिजे व तदन्वये ब्रुंडिंग होणार नाही. याप्रमाणे विचारांची अशी व्यवस्था लावण्यास आपण शिकलो की आपणास कळून येईल की पुढे आपल्या मनास विश्रांतीच आहे. मनाची कार्यक्षमता शरीराच्या मानाने फार आहे, त्यामुळे मनाचे काम फार लवकर संपते. दुसरी गोष्ट, मनाला शरीराप्रमाणे स्थल व काल यांचे बंधन नाही. मन वाटेल तेथे आणि वाटेल तेव्हा काम करू शकते. मनाचे काम त्याच्या कार्यक्षमतेमुळे फार लवकर संपते आणि बाकीचा वेळ ते स्वस्थ बसते. अशा वेळी नवनवीन विचार करून घेण्याची सवय लावून घेतल्याने फार फायदा होतो. पंडित नेहरूजी किंवा सी डी देशमुख यांच्यासारख्या मोठ्या व्यक्ती कोणताही प्रश्न कोणत्याही वेळी केला तरी ते उत्तर देऊ शकतात. पण आपणास कोणी साधा प्रश्न केला तरी आपण म्हणतो विचार करून सांगू. तसे नेहरूजींनी कधी केले नाही. तसे नेहरूजींनी केले असते तर पंचायत झाली असती. अनेक विचार व अनेक व्यक्तींचा विचार असूनही ते प्रत्येकास उत्तर देऊ शकतात. याचे कारण म्हणजे त्यांनी मनाला ताबडतोब निर्णय घेण्याचे लावलेले वळण. देशमुख तर इतकी कामे सांभाळून दरवर्षी एक नवीन भाषा शिकतात. याचे कारण मनातील विचारांची व्यवस्था. विचारांना संयमाची आणि त्या विचारांना कृतीची जोड देण्याच्या सवयीमुळे आपण आपल्या स्वभावातही बदल करू शकतो. आयुष्यातील कित्येक दुःखे आपण आपल्या स्वभाव दोषामुळे ओढवून घेतो. उपासनेच्या वेळी आलेल्या विचारामुळे आपणास स्वतःचे दर्शन होऊ शकते. विचारच न आले तर तसे आत्मदर्शन होणार नाही. माणसाच्या दुःखाचा जास्तीत जास्त भाग हा केवळ त्याच्या स्वतःच्या स्वभाव दोषाकडे जातो. भोवतालच्या माणसांनी दिलेले दुःख त्याच्यापेक्षा कमी आणि दैवी कारणामुळे होणारी दुःखे तर त्याहीपेक्षा कमी असतात. मनास स्वस्थ म्हणजे विचारशून्य राहण्याची सवय लावणे संसारी माणसास योग्य नाही. एकाग्रतेची असली सवय लागली की मन कोणत्याही वेळी शांत होईल व व्यवहार अडवून बसेल. कारण विचार आल्या वाचून आचार संभवत नाही. तेव्हा अशी मनात स्वस्थ बसू देण्याची सवय संसारी माणसासाठी घातक आहे. मन हा सुखाचा मूळ आहे. चट लागली की तिथेच बसेल. मनातील विचारांना थांबवण्याचा विचार करणे म्हणजे मनुष्य प्राण्याचे जे एक वैशिष्ट्य स्मृती तीच गमावल्यासारखी होईल. आठवण राहण्यासाठी सतत तेच ते विचार यावे लागतात. तेव्हा आठवणीसाठीही सतत विचार येऊ द्यावा लागतो. उदाहरणार्थ, आपण एका दिवसात काय घडले ते आठवू लागलो तर जिचा परिणाम आपल्या मनावर जास्त झाला, अर्थात ज्या घटनेने मनातील विचारांना जोरात धक्के दिले तीच गोष्ट आठवेल, बाकीच्या आठवणार नाही. तसेच एका आठवड्यात घडलेल्या गोष्टी व एका महिन्यात व एका वर्षात घडलेल्या काही घटनांचीच आठवण राहते. म्हणजे घटनेबद्दल मनाने जो वारंवार विचार केला तो आठवणीच्या स्वरूपात दृढ झाला. मनाचे काम चिंतन करणे. चिंतन म्हणजे त्या गोष्टीकडे अनेक वेळा वृत्ती जाऊन परत येणे. अशा चिंतनातूनच स्मृती राहते. मनातील विचार येण्याने आत्मदर्शन होऊ शकते असे जे मागे म्हटले आहे त्याचा आणखी एक फायदा झाला आहे. आपण पातळीने किती खाली आलो आहोत ही जाणीव झाली तर तिचा उपयोग उपासनेतील आर्द्रता वाढवण्याकडे होईल. उदाहरणार्थ, एका नोकरीची जागा आहे, तिच्यासाठी कित्येक ग्रॅज्युएट्सनी अर्ज केले आहेत, पण एक मॅट्रिक माणूस नोकरीसाठी अडून बसलाय
कसे करून ही नोकरी मिळाल्याशिवाय त्यास गत्यंतर नाही, अशा वेळी तो जी धडपड करेल व तळमळ व्यक्त करेल ती एकही ग्रॅज्युएट करणार नाही. तसेच एकदा आपणास कळले की देवाची कृपा होण्यासाठी आपण पुण्यवान असायला पाहिजे, तर आपण पापी आहोत, मात्र देवाच्या कृपेमुळे आपले अडले आहे, अशा वेळी जी आर्द्रता त्याच्या मनास उत्पन्न होईल त्यामुळे तो देवाच्या अधिक जवळ जाईल. आपण हे बघितले की मनास शरीराच्या मानाने फारच कमी काम आहे. एक विचारकृतीचे स्वरूप घेऊन पूर्ण व्हावायला बराच वेळ लागतो आणि त्या दरम्यान मनास काही काम नसते. मन रिकामे आहे हे आपण मनाच्या कामावर लक्ष ठेवल्याने कळते. मनास स्वैर विचार करू द्यावा, फक्त ते काय काय विचार करते इकडे लक्ष ठेवावे. आणि असे आपण केले की मन ताबडतोब अडखळते. म्हणजे यापूर्वी आपणास जे वाटत होते की मन फार विचार करते ते एक फसवणूक होती. ज्यावेळी आपले लक्ष नसते त्यावेळी मन झोप घेते आणि आपले लक्ष गेले की काहीतरी काम केल्याचे दाखवते. आपण काहीतरी काम केले पाहिजे ही मनास ही जाणीव असणारा मन हा एक प्रामाणिक नोकर आहे. तेव्हा एकदा आपणास कळले की मनास काही काम नाही, त्यावेळी त्यास काय काम द्यावे हा विचार सुरू होतो. स्वस्थ बसणे मनाचा धर्म आहे आणि म्हणूनच त्यास काम देणे हे आपले कर्तव्य आहे. मनास स्वस्थ बसण्याची सवय लागली की ते इतके स्वस्थ बसते की चिखलात रुतलेल्या रेड्याप्रमाणे ते उठणारच नाही व त्यामुळे शरीरास काम देऊ शकणार नाही, कारण विचाराशिवाय कार्य नाही. शरीरास काम करण्याची धमक आहे पण त्यास काम नाही व मने स्वस्थ बसलेले आहे, अशा वेळी आपण म्हणतो कर्मत नाही. ही अवस्था जवळजवळ मरणासारखी असते, कारण यातूनच उदासीनता म्हणजे पाप येते. शरीर काम करण्याजोगे असता काम न देणे एक प्रकारचे पाप आहे. तेव्हा या पापापासून दूर राहायचे म्हणजे शरीरास व मनासही भरपूर काम द्यायला हवे. शरीरास काम देता येईल पण मनास काम पुरवणे कठीण. एकदा मनास काम नाही असं आपणास प्रत्यय आला की मन हे काम द्या म्हणून भूतासारखे पाठीस लागते. आपण मनास भरपूर काम देऊ शकत नाही. तेव्हा एका गोष्टीत जसे प्रसन्न झालेल्या भूतास मल्लखांबावर खाली वर जाण्याचे काम दिले, तसे मनास काहीतरी काम दिल्याशिवाय जिवंत मरण टळणार नाही. तेव्हा मनास जपाचा मल्लखांब देता येईल. जपाच्या योगाने परमेश्वराची कृपा आपल्या कामात यश येणे हे फायदे हे शिवाय आहे. पण मागे सांगितलेल्या पापातूनही जपाने मुक्तता मिळेल. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ती मोरया. पूर्णवाद की जय. जय पूर्णवाद. जय शिवराम.